गोष्टी चुकल्या असेल तर बोलले एकदा आय माय सॉरी. परवा परवा मला बुवा आयला बी बोललो आणि मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं, पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलले आणि झाला इथं लागला हो आपल्याला. मग माझं लक्ष तिकडे गेलं. मग नंतर मला पाठवला नाही मोबाईलवर, राजेश बुवा तुम्हाला आयला बी बोललो आणि बायको बाजूला माझ्याकडे बघ. अगं म्हटलं प्रेम आहे त्यात काय एवढं. राजेश बुवा तर बोललं राहिलं, दुसरं कोण नाही बोललंय तर अशा सगळ्या गमती. तर राजेश बुवा एक नंबर गण गायला होतो मी. गणामध्ये आई किंवा बाप किंवा नाता आलं की गण असा समृद्ध होतो. कोण जब तक अश्क त्या माझी चालीतला मी अरे पुसून ठेवलंय देवराणी, पुसून ठेवला देवराणी, रंगून ठेवलंय पाट. आई गायली शायराणी. अरे पुसून ठेवलंय देवाराण, रंगून ठेवलंय पाट. हटका असून या बापन माझ्या सजवून ठेवलंय थाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उमेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उमेल सोन पहाट. ठेवलंय देवारा रंगून ठेवलंय पाट, बसून ठेवलंय देवारा रंगून ठेवलंय पाट. नाटका असून या बाबा सजवून ठेवलंय पाट, नाटका असून या बाबा रंगून ठेवलंय पाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पाट. तात्विकवाद आहे ना. तुम्ही आई गायलीत गाण्यात, मी बाप गायला. अरे हा तात्विकवाद. तुमची चाल दिली, देण्याचा प्रयत्न केला. अरे कुठं जाता तुम्ही पहिल्या बारी ते असे शब्द वापरून ह्याव त्याव त्याव करून. अरे तुम्ही अशी करून तरी बघा बारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता बारी करून दाखवतो. कशी करतात ते मी पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणलाय, पण नको हे युट्यूब आल्यानंतर मग गडबड करतात. आता गण घेता कोण. बापा तुझ्यामुळं घरी पेटते चूल. बापा तुझ्यामुळं घरी पेटते चूल. माझ्या झोपाळीत या सुखी बाय कोमुल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ. आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरी पेटते चूल. माझ्या झोपाळीत या सुखी बाय कोमुल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ. आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरपण देवा भास तेरे गोकुळ. आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. निरंतर नाव तुझे रे मोती.
भास तेरे घर फूल आशीर्वादाची देते प्रतीक जास्वंदाचे फूल जास्वंदाचे फूल आशीर्वादाची देते प्रतीक जास्वंदाचे फूल बापा तुझ्यामुळं घरी पेटते चूल माझ्या झोपाडी दया सुशिवाय कोमुल आशीर्वादाची देते प्रतीक जास्वंदाचे फूल घरात आलं घरपण देवा भास तेरे फूल आशीर्वादाची देते प्रतीक जास्वंदाचे फूल घरात आलं घरपण देवा भास तेरे घर फूल साहिल गोरे वाडी नाव नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्याने सांगायचं भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवान तुला पवता बांधायचं पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गळाला पवत बांधायचं वेळ झालेला आहे कृष्णा वापर्डेकर गाव अरे हे वर करा या आता बुवानी म्हणाली घरात जायचं आणि दाबून खायचं म्हणतात दाबून खायचं आणि वर म्हणतात 9 लाख काही तुझ्याकडे असताना तो माझ्याकडे कसा काय येतोस आमच्याकडे कसा येतोस गवळ निघे ह्या शक्तीवाल्याने या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले हा मडकी फोडू नकोस छेड काढू नकोस पण आमचं दही दूध खाऊ नकोस तुझ्या घरातला खा एक तरी त्यांनी संदर्भ आणून दाखवायचा मी मान्य करेन कारण त्या ज्या राधा होत्या ज्या गवळणी होत्या त्या स्वरूप होत्या आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या आणि त्या श्रीकृष्णानं गोविंदानं त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं ते अशीलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं मात्र ते परमार्थिक अशीलदान तू खावं
आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कानानं फक्त घरात नाही दूध लोणी खाल्लं असतं, यांना मोक्ष कसा भेटला असता? बरं शाहीर, आज मी तुम्हाला असंही बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, शायरांची चाल, शायरांचा भाग. माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे रे कान्हा घरी, ती वाट बघायची. म्हणे कान्हा ये रे घरी, सारे दही दूध खाऊन. माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून. म्हणे रे कान्हा घरी, म्हणे रे कान्हा घरी, सारे दही दूध खाऊन. म्हणे रे कान्हा घरी, सारे दही दूध खाऊन. म्हणे रे कान्हा घरी, सारे दही दूध खाऊन. चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला. जाशील आयुष्यातून उठून, धमकी येईल कधी कुठून. भाई हलवतो सूत्र आतून. चालाय चालू बुवा घ्या. प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या आलं दिसून. अरे प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून. पोर दमली सारी हसून. मला लांडोरे म्हणता सारखं, हे लांडोरानो, लांडोरानो, हरकत नाही पण लांबोरे बुवा. अरे प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या आलं दिसून. पोर दमली सारी हसून. काना गेला चाटून पुसून. आता उपयोग काय मग रुसून. काना गेला चाटून पुसून. काना गेला चाटून पुसून. काय उपयोग आता नसून. काना गेला चाटून पुसून. काय उपयोग आता नसून. कमली
तरी पण पैसा आले. अरे प्रदीप जडेश्वराची कृपा केवढे. आणि ह्या वर्गाला काय कमी पडलं काय. नटेश्वराच्या साजात नाचलेला आहे. त्याने जर अभ्यास केला. अशी माझी कोंडवाडीची शाखा 500 रुपये नंतर देतो. शेळंबेश्वर नाच मंडळ शेळीम तुरेवाले तालुका भोर जिल्हा पुणे. अरे वा 301 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद पुणेकर. त्याचप्रमाणे श्रीक्षा विकास शिगम. अरे आजकाल या पोरांची नावं किती कठीण ठेवतात. आमचा बरा विकास राजेश पप्या श्रीक्षा. आता आमच्या आई म्हणायला लावलं तर काय म्हणेल सांगा. छान आहे नाव. श्रीक्षा विकास शिगम गाव भेड याचकडून 101 रुपये. रियांश अमित तुला खूप सारे आशीर्वाद शुभ आशीर्वाद. बुवांचा प्रश्न आहे. बुवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आमच्या वस्तादाला पण माहिती आहे. ते आता लिहून देत नाही. तर कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय. नारद मुनी सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडेचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी म्हणायचे. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पटतंय काय. आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कमरेला आखडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचंय. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्म्य या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांच्याकडून पुन्हा एकदा जोक आठवड्या सांगू का. पण एक आठ आहे युट्यूबला टाकू नका. गेल्या वर्षी मला फरमाईश जोकच्या आल्या नंतर मग काय नको म्हणून असतात. गंमत काय ते पर्यंत बसा खाली. ते पर्यंत बसा. काय झालं माहिती आहे. वाईट गाण्यापेक्षा ह्या काय तुम्ही मनोरंजनासाठी आले ना मनोरंजन घेऊन जायचं. हा जोक कोणाला माहिती पण असेल. आमच्याकडे होतं नमान आणि वग. सुडा अन्नाने पेटलेला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यात निघाला. आणि ते अरण्यात दाखवायचं वाघ बीक मध्ये सिंह बिंह सगळं असं. आणि याचा डायलॉग झाला सुरू. राणी साहेब आमच्या मागून या ठिकाणी व्याघ्र असण्याची शक्यता आहे. आपली महाराणी आपली पदर घेऊन हो राजे असं झालं. ह्या भव्य दिव्य अरण्यात व्याघ्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखा माझ्याकडे तोंड करून आणि वाघाची एंट्री मागणे येणार. शैली वाजवली मृदुंग वाजला एंट्री होणार ना आता वाघाची. झाले या राणी साहेब आमच्या मागून या. पुन्हा या अरण्यामध्ये आता झालं सुरू. आणि वाजवायला सुरुवात केली. वाघान अशी पोज घेतला. पोज घेतली. वाघ पद्धतशीर मोठा आटकीचा बसला उडी घेणार. तेवढ्या 4-5 कुत्र गावात तो बघित वाघाकडे वाघ बघित त्यांच्याकडे. बरं यांना सवय ना तिकडं वाजवायला सुरुवात केला नाही. आता येईल वाघ. आता वाघ करील का. उडी घेतली तर झाला फडशा. देवाचं नाव घे देवा म्हसोबा म्हणतो. आणि म्हणे काय माहितीये हे मी वाघ नाही ऐकू मी माणूस आहे. कुत्र ऐकलं कधीच भेटले आलं तरी झालं. ह्या वागून झालं. ह्या परत म्हणतो राणी साहेब ह्या अरे म्हणतो कसला वाघ येतो रे कसलं काय. अरे फाडून शाप खाला. या युट्यूबला नको पाया पडतो.
मनोज शिगा, त्याचप्रमाणे दशरथ शिगा 100 रुपयाचं पारितोषिक. एक फरमाईश आहे, घेतो. नाम घ्या रे, 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 त्या घोंगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, हो माझ्या माझ्या बाळू मामाचं. नाव घ्या रे, 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 त्या घोंगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या रात्र थोडी सोगे फॉन हो. टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शानपण, त्याच्याबद्दल म्हटलं. एकदा म्हणतात ना तुम्ही, त्याच्या धमक्या आहेत काय, माझ्या नादात लागू नका, टाकीन कपडं फाडून म्हटलं एकदा काय तर भाऊन दे ना, त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. बघू तरी तयारी आपले काय म्हणतात, मारीन एकदम मारून तरी बघा ना, काय तर मोक्ष लागेल असं बोललो तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणता ना, तुमच्या कानात कोणतरी सांगेल संतोष कोल्हापटे, वा कृपया सारखं ते नाव काढू नका. एकदा झालं होते, गैरसमज झाला असेल, काय सारखं ते त्यांना पण वाईट वाटतं, तुमचे मित्र आहेत ते, असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन, काय टोकाची गाणी घ्यायची घावा, आता त्या भोकाचं बंद केला ना, आता टोकाचं बोलतायचं. तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्केल मध्ये गायलोय. हा तसं मी सुरत आहे, हे म्हणतात मी बेसूर आहे, काय बाबा काय माहिती, एवढा फरमाईश तरी बेसूर म्हणतात. दुसऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आय लव्ह यू राजू बुवा. थँक्यू.